शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी वक्फ विधेयकावरून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधलेला आहे। वक्फ विधेयकाचा हिंदुत्वाशी काही संबंध नसून प्रॉपर्टीशी संबंध असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर मुस्लिम समाजाच्या जमिनीचं व्यापारीकरण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। या विधेयकाला या क्षणी कोणताही धार्मिक आधार नाही। हे विधेयक कोणत्याही पद्धतीने जर विचार केला तुम्ही तर समान नागरी कायदा, हिंदुत्व या संदर्भाच्या आसपासही जात नाही। हिंदुत्वाचा संबंधच नाही या विधेयकाचा। या विधेयकाचा संबंध असलाच तर तो इस्टेट आणि प्रॉपर्टीशी आहे। सरकारमधल्या काही लोकांना आणि त्यांच्या उद्योगपतींना, लाडक्या उद्योगपतींना वक्फ बोर्डाच्या 2 लाख कोटीच्या जमिनी आपल्या घशात घालायच्या असल्यामुळे हे विधेयक आणलंय आणि आम्ही त्याला विरोध केला। उदय सामंत मुस्लिम धर्माची गैरसमजाविषयी जे बोलतात ते मौलवी आहेत का? त्यांना मुस्लिम धर्म एवढा माहिती आहे, एवढं प्रेम आहे, ते मौलवी आहेत का मुल्ला आहेत? कोण आहेत ते? कोणी कोणाविषयी गैरसमज पसरवत नाही। मुस्लिमांच्या संपत्तीचं व्यापारीकरण करण्यासाठी हे विधेयक आलेलं आहे आणि हे त्यांनाही माहिती आहे। त्यातल्या काही जमिनी भविष्यात सामंतांच्या घरात गेला तरी मला आश्चर्य वाटणार नाही। अमित शहांच्या भाषणामध्ये हे वारंवार आलेलं आहे, आम्ही जमिनी विकू, ज्याला घटनेचा आधारच नाही जमिनी विकण्याला। अशा प्रकारे जुना लेख असला तरी ते पोटात होतं ते ओठावर आलं ना। मुस्लिमांच्या जमिनी ताब्यात घेतल्यावर चर्चेस, ख्रिश्चनांच्या जमिनी, पारशांच्या जमिनी, देरासर, देवस्थानांच्या जमिनी अशा अनेक जमिनीवर त्यांचा डोळा आहे। अशा अनेक जमिनीवर त्यांचा डोळा आहे आणि हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशातल्या देवस्थानाच्या प्रत्येक धर्माच्या जमिनी हे ताब्यात घेऊन त्याच्यावरती आपल्या उद्योगपतींना टॉवर्स उभे करण्याची संधी देईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।